Once again, good morning, students. We have started your lesson, Chicago speech by Ravindranath Tagore. In last lecture, we saw the segment first, which is the response to welcome, a lecture delivered by Swami Vivekananda on 11th of September 1893 in the religious parliament held in Chicago of America. The next segment, Why We Disagree, is another part of his lecture which he has delivered on 15th of September 1893. What he has delivered in this second segment, we have to study here. I will tell you a little story. You have heard the eloquent speaker who has just finished to say, let us cease from abusing each other, and he was very sorry that there should be always so much variance. या दुसऱ्या भागामध्ये त्यांच्या जे काही व्याख्यान त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं शिकागोमध्ये जागतिक धर्म परिषदेमध्ये अमेरिकेच्या, त्या दुसऱ्या लेक्चरच्या भागामध्ये ते आपल्याला एक छोटीशी गोष्ट, एक उदाहरण देऊन त्या ठिकाणी काय करतात, त्यांचा मुद्दा, त्यांचं मत या ठिकाणी समजून सांगत आहेत. त्यांच्या आधी जो वक्ता त्या धर्म परिषदेमध्ये व्याख्यान केलं होतं त्याचा संदर्भ घेऊन ते पुढे या ठिकाणी त्यांचं वक्तव्य करतात किंवा भाषण करतात. काय म्हणतात बघा. बट आय थिंक आय शुड टेल यू अ स्टोरी विच वुड इलिस्ट्रेट द कॉज ऑफ दिस व्हरायन्स. मग प्रत्येक व्यक्तीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, मत हे त्या ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. वेगवेगळे मत या ठिकाणी लोक आपल्या आपल्या पद्धतीनं ठेवत असतात. आणि त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये विविध देशातून, जगभरातून आलेले जे काही धर्मगुरू होते ते त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये आपलं आपलं मत, आपलं आपलं व्याख्यान त्या ठिकाणी देत होते. त्याला अनुसरून त्यांनी या ठिकाणी एक उदाहरण स्वामी विवेकानंदांनी देऊन त्यांच्या व्याख्यानामध्ये पुढे सांगतात. अ फ्रॉग लिव्ड इन अ वेल. इट हॅड लिव्ड देअर फॉर अ लॉंग टाईम. इट वॉज बॉर्न देअर अँड ब्रॉट अप देअर. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण ऐकलेली आहे. एका विहिरीमध्ये एक बेडूक राहत असतो आणि तो बेडूक त्या विहिरीमध्ये खूप काळापासून त्या ठिकाणी राहत असतो आणि तो त्या ठिकाणी जन्मतो, मोठा होतो. अँड इट वॉज अ लिटल स्मॉल फ्रॉग. ऑफकोर्स द evolutions were not there then to tell us whether the frog lost its eyes or not. But for our story's sake, we must take it for granted that it had its eyes and that it every day cleared the waters of all the worms and bacilli that lived in it with an energy that would do great to our modern bacteriologists. आणि जे काही उत्क्रांतीवादाचे जे काही सिद्धांतक आहेत, जे काही सायंटिस्ट आहेत, त्यांनी त्या ठिकाणी एक वैज्ञानिक बाजू घेऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो काही फ्रॉग आहे, जो काही तो बेडूक आहे, तो त्या बेडकाला डोळा होता का नाही. डोळा होता तर त्याला त्या विहिरीतलं सर्व त्या ठिकाणी दिसत असावं. त्या विहिरीतली सर्व जे काही अननेसेसरी वेस्ट असेल, घाण असेल, तो ते पाहत असावा आणि तो त्याच्या कार्यातून तो त्याच्या पद्धतीनं तो काय करत असावा, ती घाण त्या ठिकाणी नष्ट करीत असावा किंवा तो साफ करत असावा. इन दिस वे इट वेंट ऑन अँड बिकम अ लिटल स्लिक अँड फॅट. आणि अशा प्रकारे तो त्या ठिकाणी काय करतो, तो फॅट बनतो, म्हणजे लट्ट बनतो. कोण? तो विहिरीतील बेडूक. वेल वन डे अनदर फ्रॉग दॅट लिव्ड इन द सी केम अँड फेल इन टू द वेल. मग एके दिवशी काय होतं,
की दुसरा एक समुद्रामधला बेडूक त्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर त्या ठिकाणी काय करतो, पाण्यामधून समुद्राच्या पाण्यातून विहिरीच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी येतो. व्हेअर आर यू फ्रॉम? विहिरीतला बेडूक त्या समुद्रातल्या बेडकाला विहिरीत आल्याच्यानंतर विचारतो की तू कुठून आलास? आय एम फ्रॉम द सी. तो समुद्रातला बेडूक त्याला म्हणतो की मी समुद्रातून आलो आहे, मी समुद्रातील बेडूक आहे. द सी, हाऊ बिग इज इट? मग तो विहिरीतला बेडूक पाण्यातल्या बेडकाला, समुद्रातल्या बेडकाला विचारतो की सी म्हणजे समुद्र, हा समुद्र किती मोठा असतो? इज इट ॲज बिग ॲज माय वेल? तू ज्या समुद्रात राहतोस तो समुद्र ह्या विहिरी इतका मोठा आहे का? अँड ही टूक अ लीप फ्रॉम वन साईड ऑफ द वेल टू द अनदर. आणि अशा प्रकारे तो विहिरीतला बेडूक त्या ठिकाणी स्वतःच त्या ठिकाणी त्या विहिरीला मोठं म्हणायला लागतो आणि एका बाजूनं एकाकडे दुसऱ्याकडेला त्या ठिकाणी काय करतो, उड्या मारायला लागतो. माय फ्रेंड, सेड द फ्रॉग ऑफ द सी, हाऊ डू यू कम्पेअर द सी विथ युअर लिटल वेल? त्यानंतर तो समुद्रातील बेडूक विहिरीतल्या बेडकाला म्हणतो, माझ्या मित्रा, तू समुद्राची तुलना विहिरीबरोबर कशी करू शकतोस? देन द फ्रॉग टूक अनदर लिप अँड आस्क्ड, इज युअर सी सो बिग? परत दुसरी एक उडी मारत विहिरीतला बेडूक त्या समुद्रातल्या बेडकाला विचारतो की तुझा जो काही समुद्र आहे तो खरोखरच विहिरी इतका मोठा आहे का? व्हॉट नॉनसेन्स यू स्पीक टू कम्पेअर द सी विथ युअर वेल? मूर्खासारखं काय बोलतोस? असा समुद्रातील बेडूक त्या विहिरीतल्या बेडकाला म्हणतो की तू समुद्राची आणि विहिरीची तुलना करूच कसं शकतोस? असं मूर्खासारखं कसं तू बोलू शकतोस? असा समुद्रातील बेडूक त्या विहिरीतल्या बेडकाला विचारतोय. वेल, देन सेड द फ्रॉग ऑफ द वेल, नथिंग कॅन बी बिगर दॅन माय वेल. देर कॅन बी नथिंग बिगर दॅन धिस. धिस फेलो इज अ लायर, सो टर्न हिम आउट. त्यानंतर त्या ठिकाणी तो विहिरीतील जो काही बेडूक आहे तो त्या समुद्रातील बेडकाला म्हणतो की माझ्या विहिरीपेक्षा मोठं काहीच नाही. ही विहीरच म्हणजे काय आहे? विश्व आहे. ही विहीरच काय? जग आहे. तू जे काय बोलतोस ते खोटं बोलतोस. तुला इथून आम्ही विहिरीतून बाहेर काढून टाकतो. असा एकदम त्या ठिकाणी तो विहिरीतील बेडूक समुद्रातील बेडकाला देतो. दॅट हॅज बीन द डिफिकल्टी ऑल द व्हाईल. आणि हीच तर खरी मुळात अडचण आहे असं या ठिकाणी पुढं म्हटलं जातं. आय एम अ लिटल हिंदू, आय एम अ हिंदू, आय एम सिटिंग इन माय ओन लिटल वेल अँड थिंकिंग दॅट द होल वर्ल्ड इज माय लिटल वेल. आणि हाच एक उदाहरण, हा एक दाखला देऊन या ठिकाणी स्वामी विवेकानंद या ठिकाणी जगातील वेगवेगळ्या धर्माची जी काही नीती आहे ते ह्या उदाहरणाच्या माध्यमातून सिद्ध करू इच्छितात की मी एक हिंदू आहे. मी एका ठिकाणी बसून त्या ठिकाणी काय एका छोट्याशा विहिरीत बसून, म्हणजे त्यांनी ह्या जगाला, एका धर्माला विहिरीचं एक काय केलेलं आहे, प्रतीक मांडलेलं आहे. आणि जो कोणी त्या धर्माचा पाईक आहे तो त्या विहिरीतील बेडकासारखा आहे. तो स्वतःच्या धर्मालाच त्या ठिकाणी जगातील सर्वश्रेष्ठ मानतो आहे धर्म. द ख्रिस्टियन सिट्स इन हिज लिटल वेल अँड थिंक्स द होल वर्ल्ड ॲज हिज वेल. मग ख्रिश्चन लोक असतील, ख्रिश्चन लोक सुद्धा त्या ठिकाणी स्वतःच्या धर्माला एक विहिरीचं स्वरूप घेऊन, ही विहीर म्हणजे त्यांचा धर्म, म्हणजे ख्रिश्चन धर्म हा म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात मोठा आहे, त्यांच्या धर्मापेक्षा कुठला धर्म मोठा नाही. त्याचप्रमाणे द मोमेडियन्स सिट्स इन हिज लिटल वेल अँड थिंक्स दॅट इज द होल वर्ल्ड. त्याचप्रमाणे जे काही मुस्लिम आहेत ते मुस्लिम लोकसुद्धा स्वतःच्या धर्माला त्या विहिरीतल्या बेडकाप्रमाणे हे सर्वात मोठा धर्म असल्याचं मानत असताना आपल्याला पाहावयास मिळतात. आय हॅव टू थँक यू ऑफ अमेरिका फॉर द ग्रेट अटेम्प्ट यू आर मेकिंग टू ब्रेक डाऊन द बॅरियर्स ऑफ दिस लिटल वर्ल्ड ऑफ आवर्स अँड होप दॅट इन द फ्युचर द लॉर्ड विल हेल्प यू टू अकम्प्लिश युअर पर्पज. आणि या ठिकाणी शेवटी या दुसऱ्या भाषणाच्या जो काही सेगमेंट आहे याच्या शेवटी या ठिकाणी स्वामी विवेकानंद या ठिकाणी जे काही ऑर्गनायझर्स आहेत, आयोजक आहेत त्या जागतिक धर्म परिषदेचे, त्यांना त्या ठिकाणी काय करतात, त्यांचे आभार मानतात. कारण का अशा प्रकारची जागतिक धर्म परिषद त्यांनी त्या ठिकाणी भरवली आणि खरोखरच जे काही याच्यातून एक मोटो होता, एक पर्पज होता या जागतिक धर्म परिषदेचा, हे
येणाऱ्या भविष्यामध्ये साध्य होईल अशी एक आशा ठेवून त्यांनी या ठिकाणी त्यांचं जे काही सेकंड सेगमेंटमधलं जे काही भाषण होतं त्यांनी या ठिकाणी संपवलेलं आहे. दिस इज अबाउट द second segment of the lecture delivered by Swami Vivekananda in the religious parliament held at Chicago in America. Now we will move to the third and concluding segment of the speech delivered by Swami Vivekananda at Chicago, and it has been entitled as Address at the Final Session on 27th of September 1893. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या सेगमेंटकडं जे काही भाषण स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदेमध्ये दिलं होतं त्याच्याकडे आता वळूयात. आणि ही जी काही शेवटचं सेशन आहे, शेवटचं सत्र आहे, ते शेवटचं सेशन किंवा शेवटचं भाषण त्यांनी त्या ठिकाणी 27 सप्टेंबर 1893 शिकागोमध्ये त्या ठिकाणी त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये दिलेलं होतं. व्हॉट वॉज हिज थॉट? वी हॅव टू स्टडी हिअर. सी, द वर्ड्स पार्लमेंट ऑफ रिलिजन्स हॅज बिकम ॲन accomplished fact, and the merciful Father has helped those who labor to bring it into existence. जी काही जागतिक धर्म परिषद अमेरिकेच्या शिकागो शहरामध्ये त्या ठिकाणी भरली किंवा संपन्न झाली, ती जागतिक धर्म परिषद ही जी काही देव आहे, येशू ख्रिस्त आहे, यांच्या मदतीमुळं यांच्यामुळंच त्या ठिकाणी ती पार पडू शकली. आणि जे कोणी आयोजक आहेत त्या आयोजकाच्या कष्टातून ही जागतिक धर्म परिषद या ठिकाणी अस्तित्वात येऊ शकली, ती पार पडली, असा एक विचार त्यांच्या त्या शेवटच्या भाषणामध्ये स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी बोलून दाखवतात किंवा बोलून दाखवलेलं आहे. अँड क्राउन्ड विथ सक्सेस देअर मोस्ट अनसेल्फिश लेबर. आणि जे काही आयोजक असतील त्या आयोजकांच्या कार्याला, त्यांच्या त्या मेहनतीला या ठिकाणी काय केलेलं आहे, एक त्याचा काय केलेलं आहे, मुकुट त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. माय थँक्स टू दोज नोबल सोल्स whose large hearts and love of truths first dreamed this wonderful dream and then realized it. आणि याचबरोबर जे काही माझे आभार आहेत, मी त्या लोकांचे खूप खूप आभार या ठिकाणी मानू इच्छितो, ज्या लोकांनी या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे आणि या कामाचं त्या ठिकाणी कामावर प्रेम करून ते स्वप्न बघून त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचं काम या ठिकाणी या जागतिक धर्म परिषदेच्या माध्यमातून झालं असल्याचं स्वामी विवेकानंद त्यांच्या भाषणामध्ये पुढे सांगतात. माय थँक्स टू द शोअर ऑफ लिबरल सायंटिस्ट माय थँक्स टू द शोअर ऑफ लिबरल सेंटिमेंट्स दॅट हॅज ओव्हरफ्लोड दिस प्लॅटफॉर्म. आणि जे काही उदारमतवादी भावना घेऊन या जागतिक धर्म परिषदेमध्ये ही जे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मी काय करू शकतो, धन्यवाद देऊ इच्छितो, असं या ठिकाणी स्वामी विवेकानंद पुढे म्हणतात. माय थँक्स टू द एनलायटन्ड ऑडियन्स फॉर देअर युनिफॉर्म काइंडनेस टू मी अँड फॉर देअर ॲप्रिशिएशन ऑफ एव्हरी थॉट दॅट टेन्स टू स्मूथ द फ्रिक्शन ऑफ रिलिजन्स. आणि या जागतिक धर्म परिषदेचे जे काही जगभरातले ऑडियन्स असतील, प्रेक्षक असतील, त्यांनासुद्धा माझे या ठिकाणी खूप खूप आभार, ज्या लोकांच्यामुळं या ठिकाणी जे काही माझं भाषण आहे ते भाषण केवळ ऐकलंच नाही, त्याची केवळ स्तुतीच केली नाही, तर जे काही जागतिक लेवलवर जे धर्माधर्मामध्ये जे काही वाद आहेत ते वाद या ठिकाणी काय होतील, या जागतिक धर्म परिषदेच्या माध्यमातून काय होतील, कमी होण्यास मदत होईल, असं ते पुढे या ठिकाणी बोलतात. अ फ्यू जारिंग नोट्स वेअर हिअर्ड फ्रॉम टाईम टू टाईम इन धिस हार्मोनी. आणि असं असलं तरी या सलोख्याच्या वातावरणामध्ये, या चांगल्या वातावरणामध्ये काही विरोधी गोष्टीसुद्धा अधूनमधून त्या भाषणामध्ये त्या ठिकाणी त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये ऐकायला त्या ठिकाणी कानावर पडतात. माय स्पेशल थँक्स टू देम फॉर दे हॅव बाय देअर स्ट्रायकिंग कॉन्ट्रास्ट मेड जनरल हार्मोनी द स्वीटर. आणि याचबरोबर या ठिकाणी स्वामी विवेकानंद जे कोणी त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये अधूनमधून त्यांचा विरोध दर्शवित होते, उपस्थित असलेले प्रतिनिधी म्हणा किंवा ऑडियन्स म्हणा, त्यांनासुद्धा मी या ठिकाणी मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो. कारण त्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी विरोध दर्शवत का असना, परंतु हे वातावरण या जागतिक धर्म परिषदेचं आणखीन काय केलं आहे, मधुर करण्यामध्ये वाटा उचलला आहे. याबद्दल मी त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो, असं या ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात. मच हॅज बीन सेड ऑफ द कॉमन ग्राउंड ऑफ रिलिजियस युनिटी. आय एम नॉट गोइंग जस्ट नाव टू व्हेंचर माय ओन थिअरी.
आणि या ठिकाणी या जागतिक धर्म परिषदेमध्ये जी काही धार्मिक एकता गरजेची आहे असं भरपूर त्या ठिकाणी भरपूर वक्त्यांनी भरपूर धार्मिक गुरूंनी या ठिकाणी त्यांचं मत या ठिकाणी या विषयावर ठेवलेलं आहे. मी माझी थेअरी किंवा माझा सिद्धांत या ठिकाणी लादू इच्छित नाही किंवा या ठिकाणी त्याला खूप हायलाईट करू इच्छित नाही. बट इफ एनीवन हिअर होप्स दॅट दिस युनिटी विल कम बाय द ट्रम्प ऑफ any one of the religions and the destruction of the other, to him I say, brothers, yours is an impossible hope. Do I wish that the Christian would become Hindu? God forbid. Do I wish that the Hindu or Buddhist would become Christian? God forbid. आणि मग मी माझा सिद्धांत या ठिकाणी लोकांवर लादू इच्छित नाही, परंतु ज्यांना कुणाला असं या जागतिक धर्म परिषदेमध्ये असं वाटतं की जे काही ही जागतिक धर्म परिषद आहे ती जागतिक धर्म परिषदेमध्ये जे काही विषय मांडले गेले, ज्या कारणासाठी जागतिक धर्म परिषद त्या ठिकाणी भरली गेली, त्या जागतिक धर्म परिषदेचं जे काही उद्दिष्ट होतं ते साध्य होणार नाही किंवा ते उधळून लावलं जाईल, अशा लोकांच्या मानसिकतेला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भावांनो, जे काही तुम्हाला वाटतंय किंवा तुम्हाला जी काही अपेक्षा आहे, इच्छा आहे, ती त्या ठिकाणी काय होणार नाही, यशस्वी होणार नाही. मी असं म्हणू इच्छितो, माझी अशी इच्छा आहे की ख्रिस्तियन लोकांनी ख्रिस्तियनच राहावं, त्यांनी काय करू नये, हिंदू बनण्याचा प्रयत्न करू नये. आणि त्या ठिकाणी हिंदू आहेत त्यांनी बुद्धिस्ट किंवा ख्रिस्तियन बनण्याचा प्रयत्न करू नये, परंतु स्वतःच्या धर्माचं त्या ठिकाणी जे काही अभिमान बाळगत असताना दुसऱ्या धर्माचा द्वेष त्या ठिकाणी करू नये, अशी एक थॉट, असा विचार त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी ठेवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. The seed is put in the ground, and earth and air and water are placed around it. Does the seed become the earth or the air or the water? No, it becomes a plant. समजा आपण एखाद्या वेळेस जमिनीमध्ये बी पेरतो किंवा बी त्या ठिकाणी त्याची लागवड करतो, तर त्यावेळेस जी काही पृथ्वी असेल किंवा हवा असेल किंवा पाणी असेल त्याच्या सभोवताली ह्या गोष्टी असतात, म्हणून काही ते बी पृथ्वी होत नाही किंवा त्या ठिकाणी ती हवा होत नाही किंवा पाणी होत नाही, तर ती काय होतं, त्याचं रूपांतर एका प्लांटमध्ये होतं, म्हणजे एका रोपट्यामध्ये होतं. इट डेव्हलप्स आफ्टर द लॉ ऑफ इट्स ओन ग्रोथ, ॲसिमिलेट्स द एअर, द अर्थ अँड द वॉटर, कन्वर्ट्स देम इन टू प्लांट सबस्टन्स अँड ग्रोज इन टू अ प्लांट. आणि जे काही नैसर्गिक नियमाप्रमाणे ते छोटंसं प्लांट हे त्या ठिकाणी जमिनीची माती असेल, हवा असेल, पाणी असेल, हे स्वतःमध्ये त्या ठिकाणी काय करतं, ऑब्झर्व करतं आणि नैसर्गिकदृष्ट्या ते त्या ठिकाणी प्लांट काय करत असतं, वाढत असतं. सिमिलर इज द केस विथ रिलिजन. आणि अशाच प्रकारचं ही जी काही गोष्ट ही त्या ठिकाणी धर्माच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी घडताना दिसते, असं स्वामी विवेकानंद या ठिकाणी सांगतात. द ख्रिस्टियन लॉ इज नॉट टू बिकम अ हिंदू ऑर अ बुद्धिस्ट. आता या ख्रिश्चन धर्माच्या माणसाला त्या ठिकाणी हिंदू किंवा बुद्धिस्ट व्हायचं नाही किंवा झालंच पाहिजे असं नाही. नॉर अ हिंदू ऑर अ बुद्धिस्ट टू बिकम अ ख्रिस्तियन. किंवा एखाद्या हिंदू माणसाला एक बुद्धिस्ट किंवा ख्रिस्तियन त्या ठिकाणी होण्याची गरज नाही. बट ईच मस्ट ॲसिमिलेट द स्पिरिट ऑफ द अदर्स अँड येट प्रिझर्व हिज इंडिव्हिज्युअलिटी अँड ग्रो अकॉर्डिंग टू हिज ओन लॉ ऑफ ग्रोथ. आणि या ठिकाणी जे काही दुसऱ्या धर्मामधले चांगले गुण आहेत, चांगले तत्त्व आहेत, हे प्रत्येक धर्मानं अंगीकारले पाहिजेत आणि स्वतःच्या धर्माचा त्या ठिकाणी काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. दुसऱ्या धर्माचा आदर करत स्वतःच्या धर्माचा अभिमान ठेवायला काहीही हरकत नाही, असा एक थॉट या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये शेवटी स्वामी विवेकानंद बोलून त्या ठिकाणी गेलेले आहेत. इफ द पार्लिमेंट ऑफ रिलिजन्स हॅज शोन एनिथिंग टू द वर्ल्ड, इट इज दिस. आणि जर ही जागतिक धर्म परिषद या जागतिक धर्म परिषदेनं काय फलित या ठिकाणी साध्य केलं, तर हे फलित साध्य केलं असं या ठिकाणी स्वामी विवेकानंद पुढे या ठिकाणी सांगतात. इट हॅज प्रूव्ड टू द वर्ल्ड दॅट होलीनेस, प्युरिटी अँड चॅरिटी आर नॉट द एक्सक्लुझिव्ह पोझेशन्स ऑफ एनी चर्च इन द वर्ल्ड अँड दॅट एव्हरी सिस्टम हॅज प्रोड्युस्ड मेन अँड वुमेन ऑफ द मोस्ट एक्झाल्टेड कॅरेक्टर्स. मग ह्या जागतिक धर्म परिषदेतून काय सिद्ध झालं, तर ते त्या ठिकाणी जी काही जगामधली पवित्रता आहे,
शुद्धता आहे आणि जे काही सभ्यता आहे, शिष्टाचार आहे, या गोष्टी या ठिकाणी कुठल्या चर्चमध्ये किंवा कुठल्या मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये त्या ठिकाणी वाढतात अशातला भाग नाही आहे. तर हे या ठिकाणी त्या मानवाच्या, म्हणजे ते मग जगातली स्त्री असतील, पुरुष असतील, संबंध मानवजात आहे, त्यांच्यामध्ये या गोष्टी रुजण्या गरजेच्या आहे असं स्वामी विवेकानंद पुढे त्या ठिकाणी बोलतात. इन द फेस ऑफ धिस एव्हिडन्स, इफ एनीबडी ड्रीम्स ऑफ द एक्सक्लुझिव्ह सर्वायवल ऑफ हिज ओन रिलिजन अँड द डिस्ट्रक्शन ऑफ द अदर्स, आय पिटी हिम फ्रॉम द बॉटम of my heart and point out to him that upon the banner of every religion will soon be written, in spite of resistance, help and not fight, assimilate and not destruction, harmony and peace and not dissension. आणि या दाखल्याचा या जे काही मी व्याख्यान दिलेलं आहे, स्वामी विवेकानंद सांगतात, जे मी या ठिकाणी तुम्हाला एव्हिडन्स दिलेले आहेत, जे काही पुरावे दिलेले आहेत, याच्यावरून या ठिकाणी मी सांगू इच्छितो, खात्रीला एक सांगू इच्छितो, इफ एनीबडी ड्रीम्स ऑफ द एक्सक्लुझिव्ह सर्वायवल ऑफ हिज ओन रिलिजन अँड द डिस्ट्रक्शन ऑफ अदर्स, जर जगातला कुठल्याही धर्माचा पाईक असणारा व्यक्ती जर स्वतःच्या धर्माचंच त्या ठिकाणी महत्त्व सांगून इतर धर्माचा विनाश किंवा दुसऱ्या धर्माला कमी लेखण्याचं काम करत असेल, तर मी अशा लोकांवरती, अशा धर्मांवरती माझ्या हृदयापासून त्यांची काय करतो, त्या लोकांची कीव करतो, मला त्यांची कीव येते असं त्या ठिकाणी ते बोलतात. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जे काही जगाचं जे काही बॅनर आहे, जे काही जागतिक लेवलवर जे काही बॅनर त्या ठिकाणी धर्माचं, प्रत्येक धर्माचं लागेल, त्यावेळेस असं लिहिलं जाईल की हेल्प अँड नॉट फाईट, मदत करा, त्या ठिकाणी भांडण करू नका, ॲसिम्युलेट अँड नॉट डिस्ट्रक्शन, एकमेकांशी ॲसिम्युलेट व्हायला शिका आणि डिस्ट्रक्शन हा जो काही भाग आहे तो डिस्ट्रॉय करा किंवा नाहीसा करा, हार्मोनी अँड पीस अँड नॉट डिसेन्शन, आणि हार्मोनी आणि पीस ही या तत्वावर जग चालतं असं या ठिकाणी स्वामी विवेकानंद त्यांच्या त्या भाषणाच्या शेवटी त्यांचा विचार त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये बोलून दाखवतात. दिस इज हाऊ दिस ब्युटिफुल lecture delivered by the Swami Vivekananda at the first religious parliament which has been held at Chicago in America in 1893. This speech is kept for your semester 4th syllabus as the prose first. I think you will understood this lesson. I am going to share with you on YouTube as well as on WhatsApp group. Do watch and present your register your presenting. Thank you for being with me.